मॅडम आमचे किती जरी केलं तरी काय संपायचं नाव आहे ना स्वरा. किती जरी मेकअप केला तरी पण हां मेकअप नाही केलं मी. थांब ना 1 मिनिट यार. मग काय नाही तिकडे उभा 1 मिनिट. चला. असं वाटायला लागलं की थंडीचे दिवस पडत आहेत की उन्हाळा चालू झाला आहे काही समजत नाही. वातावरणाचं काही समजलं नाही कारण की इतकं ऊन पडले ना. पप्पाचा फोन आलेला मी कट केला आहे. पप्पाचा व्हॉइस मेसेज आला. हॅलो हॅलो आगाऊपणा करते जसं. हॅलो नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी परवा दिवशी बोललीच होती की आम्ही जाणार आहोत शॉपिंगसाठी. हिचा बड्डे आहे नाही तर मी बोलली होती की खारघरमध्येच मी शॉपिंग करणार आहे. नाहीतर मी आता सध्या चेंबूरमध्ये असते आणि चेंबूरमध्ये मी खरं तर शॉपिंग करायला गेली असते. नाही तिथून आपण रिटर्न आलो असतो. आपण मम्मी एकदम सकाळी निघलो असतो. ऊन इतकं पडलंय ना अक्षरशः गॉगल आणायचं राहिलं. आणि ऊन इतकं पडलं ना की ही दिसतच नाही. मला असं वाटतं कवर होत नाही आहे. आणि आता खारघरमध्येच आम्ही जाणार आहे. खारघरमधनं शॉपिंग करणार आहे आणि त्याच्यामुळे ॲडजस्ट आम्ही होतो इथे. पण आम्हाला ॲडजस्ट व्हायला खरं तर खूप दिवस लागले. लोक लगेच ॲडजस्ट होतात पण आम्ही नाही होऊ शकलो आणि अजून पण नाही ॲडजस्ट झालेलो. पण आता कसं व्हावं तर लागणार आहे त्याच्यामुळे कसं चालू आहे. तर ऊन इतकं पडले ना उन्हाच्यामुळे खरं तर हे काहीच नाही दिसत आहे. आणि आता आम्ही आता बघू चाललो आहे कशाने जायचं. माझी तर इच्छा नको मेट्रोने लांब पडेल. ऑटोने जाऊ आणि थोडा वेळ तिथेच घरामध्ये असं कंटाळा येतो. थोडंसं बाहेर फिरून आलं ना छान वाटतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त हे टायमिंग बरं पडतं की जेणेकरून बाहेर जाऊन शॉपिंगसाठी जायला मला बरं वाटतं यावेळेस. तर भेटूयात आपण तिथे. ओरडल्यावरती वेगळे समजतं आहे ना. ओरडले म्हणून थोबडा फुगून बसवायचा. हां घरी घरी हां इथे सावली व इथून चांगलं वाटतं. परत आमच्या इथे एवढं छान वातावरण एवढं छान वाटतं नाही. काय राहिलं रिटर्न जायचं असलं घरी लागलीच जायचं. नको मला फुल नाही पाहिजे. नको आहे पण ते ऊन इथे ऊन नाही लागत तर किती छान वाटतं सावली दिसते. आणि खरं म्हटलं तर आमच्या इथे वातावरण एवढं छान आहे ना की असं खूप छान असं वाटतं. तर खाली फिरायलाच खरं तर राऊंड मारायला खूप छान वाटतं आणि स्पेस असल्यामुळे खूप छान वाटतं. तर नाही म्हणतो मग आम्हाला शेवटी बस मिळाली आणि मी बसने इथे आलो. तिथं बसने यायचं म्हणजे कमीपणा वाटतं. असं नसतं की बसने आराम समजा. उलट AC बस आहे. अजून काय पाहिजे. ऑटोतनं काय AC लागते तुला. मला ना सर्दी होणार आहे का पण माझे केस धुतलेले आहेत आणि बल्ले आहेत ना. तर आम्ही आज नेहमी आम्ही नवरंगला वगैरे जाऊन शॉपिंग करत असतो. पण आज आम्ही जाणार तिथे खारघरमध्येच आहे. नवीन झालं आहे मॅक्स मॉल. तर आम्ही आज इथे जाऊन शॉपिंग करणार आहे. तर इथून हिच्या बड्डेच्या आपलंच तिथे असते. बड्डेची सुरुवात आम्ही जी शॉपिंग आज इथनं करणार ते आम्ही ह्या मॉलमधनं करणार. आम्ही आता बसलो होय का मॉइश्चरायझर. तर आम्ही हिच्यासाठी शॉपिंग करायला आलो आहोत. इथे व्हाईट मंदिर आहे आजूबाजूला माझ्या आणि मॉल दाखवणार. पहिल्यांदा सांगायला तर नवीन मॉल आहे त्याच्यामुळे आयडिया नाही आतमध्ये कसं असेल ते बघूयात आपण. पहिली मेट्रो सेंद्रिया अशी आली लालपरी किती जरी लालपरी तर मला एवढा राग घ्यायचा का मला मास्क
वैसे तुला पाहिजे तसेच कपडे का इथे? नाही तुला शर्ट आवडेल. ऐकूच का तुला ते शर्ट आवडेल. आतमध्ये जातो आम्ही आता. मला तो शर्ट खूप आवडतो. एक असलं पॅटर्न घेणार आहेस तू बघ. वाव, इथे खूप छान आहे. किड्स सेक्शन आहे यार. आपण हे पण घेतो किड्स सेक्शन असं आहे. कोणाला आवडेल तर येऊन मम्मी असं घेऊन बरं. जाईल. मम्मी त्यासाठी एक सुंदर group आहे. नको, माझा अवतार झाला पूर्ण. हे सर्व आहे पण जॅकेट वगैरे सगळं. वाव, ते पण मला खूप छान आहे. हे बघ. होय गं, मम्मी तुला अशातले पॅटर्न आवडणार गं. कुणाला होय, तुला असं जगा मग. बोलतो ती मला हाताला काय वाव, छान आहे गं. माझ्या पण पटीची शॉपिंग करायला आपण इकडेच येऊ. मला वाटलं ना तेवढी भारी असते तिथे. भारी मम्मा भारी म्हणण्यापेक्षा मला फॅन्सी वाव गं, सुंदर आहे गं. चांगली. तुला आवडणार नाही मला चांगलं माहिती आहे. माझा अवतारच मला बघू वाटणार झालं. आणि वैदू, तुझे पॅटर्न कुठे आहेत? ए, मला असं घ्यायचं आहे. माझी आता स्टाईल मला चेंज करायची. मला हे असं घ्यायचं, असला पॅटर्न घ्यायचं. पण याच्यामध्ये पण असं पॅटर्न नको, तू असंच पॅटर्न तुला शूट होतं बघ. कसं कसलं नाही आवडत मला. दाखव. आता मी माझी स्टाईल चेंज करणार आहे थोडीशी. म्हणजे तू असं घालणार आहे काय? हां, अशा टाईपमध्ये घेणार आहे. हे घेऊ का असं वाटायला लागलं. हा बघ, हा पण मला हात नको आहेत. मला एवढे मोठे हात नाही पाहिजे. म्हणजे तुला एवढे असे मला स्लीवलेसवाला पाहिजे. हो. पहिलं माझं करायचं. हां, वाव, हे बघ. पहिलं माझं नाईट्स छान पिंक आहे. कलर वाला घे ना हां मग. हां, बघ ना. पिंक कलर वाला नको. हा, अशी हो. तू आडवी येऊ नको ना मध्ये मध्ये. असले पॅटर्न नको. आवडीने हा व्हिडिओ बघणार आहे.
तू बघायची आहेस? तुला तू बघायची आहेस? तू कुठे बघतेस तेव्हा? मग तुझ्या चलशील मी तेव्हा बघू. वाव, थांब 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 थांब. तिथं बघ तुम्ही किंवा पहिली जायचं. हे पण कसं आहे? हा पडामध्ये सगळ्यात वाटतं. तुला काय माहिती किती लपवलं तरी तू जातेस. मला असं आवडतं छोटेसे असं काय बघ म्हणजे स्टाईलवाले पण असे छोटेसे. असं पाहिजे माझं सेक्शन आहे. पण तू ते मम्मीचे डोळे लपवले नाहीत. मला आवडली म्हटलं तर तुला कुठली काय आवडली? एलिफंट ह्या साईडला छान छान आहेत बघ. आता सोड. मम्मी एक सेकंड. बघूया ना सर. आपण पहिलं हे मी शो करते. नाही नाही, पहिलं शो करते मग आपण ड्रेस घेऊ. पहिले कुणाचं? पहिलं वैदूचं माझ्या घेणार आहे मी, त्याच्यानंतर बाकी सगळं. मला हे घ्यायचं. उगाच आपण तेवढे शूज वगैरे घ्यायला आत्ता झालं ना रे. पहिलं नव्हतं. छोटे शूज आहेत. वैदू तुझे पॅटर्न कुठे आहेत? तुम्ही साठी कोणतं छान नको आता हे बद्दल छान बटरफ्लाय. हे तुम्ही पप्पासाठी एक टी शर्ट घेणार आहे. मम्मी बोलते असं मला वाटतं की माझ्याकडे माझा बड्डे थोडी नाही, माझ्या बड्डेला कोण करणार? नाही नको. हो चल आता तुला घेऊया. चला हे बघितलं. अरे एकदा गेलं शिकेल मावशीला कळायला. कोणतं पसंत पडते तुला घे बघ. हे बघ वैदू. तुला आवडतं वैदू ते ए बघ वैदू. मला असं नको. मग आता पाहिजे ब्लॅक नको आहे तुला. मग हे बघ याच्यावर आणखीन हे वाला बघितलेस कोणतं? काय काय स्कर्ट? मी तुला बाहेरूनच म्हटली ती, मला माहिती होती तुला तो स्कर्ट आवडणार आहे म्हणून. सगळं बघा तुला तरी ते टॉप्स असं चांगले व्हाईट कलरच टाईप मग मी हा स्कर्टवर कसं लागलं ब्लॅक कलर शॉर्ट आणि टॉप मध्ये शर्ट व्हाईटवर. पुढचं त्याच्या पुढचं घे.
वाचलं होतं मी बाहेर तुला बोलली तुला हा स्कर्ट हे आवडला घ्यायचं ना का मी फ्रेंड काय तुला स्कर्ट येते का इकडे का बघ तू वैदुती मला हे आवडतं असं स्कर्ट पप्पा म्हणे ह्याच्यापेक्षा छोटा नव्हता का नाही हे आहे ना तिला नाही आलं तर नाही इथं ना बघ. खरा हा पप्पा म्हणे ह्याच्यापेक्षा छोटा नव्हता का स्कर्ट हा मम्मी माझा ब्लॅक कलरचा आहे बघ वैदुती तुला आता माझं इथे बघूयात आपण ते राहू दे हे पण बघ हे शर्ट मिळतो अरे दाखव अरे त्याच्यावर नाही अरे ते नाईट ड्रेस पडतो ना चप्पल तिला अशी आवडतात ना हा बघ तिला नाही आवडते असले अगं तुला बोलते मी मी घेणारच आहे थांब ना हा मला तुझी फायनली तिने शेवटी तोच ड्रेस घेतला तो तिला आवडलेला मी सांगते ते शॉर्ट आहे खूप जास्ती पण नाही तिला शॉर्टच घालायचं होतं आणि त्याच्यामुळे तिला जो घ्यायचा होता तोच तिने घेतला आणि त्याच्यामुळे आत्ता तरी तोंडावर स्माईल तेरा कार तोंडावर घेते आणि टाकी देत मी चल कुठे गेले रे पिल्लू तर फायनली आम्ही तिने शेवटी तो स्कर्ट आणि तो जो घ्यायचा तोच घेतला आणि लवकर खरं तर शॉपिंग झाली लवकर सुद्धा झाली नाही काय आपण इथे जाऊयात आता जरा नवरंगला जाऊयात तिथे थोडंसं एक कुठे एक्झिट आहे ते सगळं ह्याच्यासारखं झालं भोवऱ्यात आल्यासारखं वाटायला लागलं मला पूर्ण गोल 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 फिरायचं आला डिमांड किती लांब तर फायनली शॉपिंग झाली आमची हिची खरं तर बड्डेची आणि जसा तिला हवा होता तसा तिला ड्रेस मिळालेला आहे खूपच शॉर्ट आहे जर मी स्वतःहून घेतला असता तर मग पप्पा म्हटलं असता एवढं शॉर्ट कशाला घेतलीस आणि आता तिच्यासाठी म्हटलं तर शांत आहे फायनली आमची शॉपिंग झाली आणि आम्ही आता थोडं पुढे जाणार आहोत इथे नवरंगमध्ये एवढा छान आता कसा चेहऱ्यावरती लूक आला तुझ्या हां मला वाटलं होतं की ही करेल की नाही माहिती नाही इथे घेईल की नाही कारण की होती व्हरायटी म्हणजे कसं ए वाव हा पण छान होता हा मला का दिसला नाही बोलली ना या मम्मी पण खरं तर असं झालं की तिला जसा पाहिजे होता तसा मिळालेला आहे कारण की चॉईस प्रत्येकाची वेगळी असते माझी वेगळी हिची वेगळी आणि तुझी सगळ्यात वेगळी त्याच्यामुळे प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तिला चॉईसनुसार भेटलेलं आहे आणि आम्ही घेतलं आता मी थोडं पुढे जाऊ थोडं काय बघू आता अजून काय दिसतंय मम्मा तर आता आम्ही थोडंसं पुढे जाऊ आणि थोडीशी पुढे शॉपिंग करू आणि भेटूयात पुढे तर आम्ही आता आलो तिथे नवरंगमध्ये बघू आता इथे आम्हाला काय आवडेल तर आम्ही त्याच्यानुसार घेऊ वैदू नाही तू सांगितलं तुला खरं तर हे आहे की फॅन्सी ड्रेस फॅन्सी ड्रेस आवडतो हे हा शेतकरीचा ड्रेस आहे माईला बघायला सांगितलं पाहिजे
चकोली ह्या दुकानाला काय म्हणजे माहिती का चकोली तर अंकल माझ्या तोंडाकडे बघायला लागले. काजल आंटी तू आपण इथं झालेलो ना. मी आणि काजल आंटी तू आपण इकडं आलेलो ना. चकोली अरे आपण दोघी पण आलेलो. हा इथेच आली. सब जगह शॉप से ना फूल भुलैया मम्मा आपण कमी काय आहे वाटतं. ब्लाऊज शिवून घ्यायचं साड्या शिवून हे फक्त बांगड्यांचंच आहे आपल्याला माहितीच नव्हतं बघ. मला माहिती नव्हतं इथे ब्लाऊजचं पण दुकान आहे. मागे साडीसाठी साडी बघ कुठे येतं. तुम्ही आता रिंग्स नाही घालू शकत. हवा लगेल हा ना खजूरो हा पण छान आहे. मला हा नाही म्हणत त्यांनी भरपूरशी शॉपिंग केली आणि आता चालले खाण्याची कंपनी येते ना मी घेते नंतर कोणतं पण नाही म्हणतात शॉपिंग लागली काय आहे. हा काही नाही त्यात पाणी टाकल्यावर ग्लास आम्ही आता जाणार चालू आहे खाण्याचं काय खाणे का पिणे का सोने का. मम्मी मी आता चपाती भाजी वेगळी नाही खाणार. मी डायरेक्ट सँडविच करून झोपून जाईल. जातो काय करते काय नाही काय घेऊन मला तर 2-3 तास आम्ही खेळतो. मला तर ना घरी जाऊन हात पाय कधी तू असं झालं. मला पण झोप आली. त्याला दे ना मग पहिल्यांदा खाने के पास बैठो.
मी आणि माझी मम्मी आम्ही गावाला चाललेलो ना तेव्हा मी मम्मीला मांडीवर घेऊन बसलेली आणि मम्मी माझ्यासोबत अशी नाही मम्मी झोपलेली आणि मम्मीची हितवर अशी चादर आणि मी अशी क्रिकेट बघत बसले आणि ते पण रात्रीचं आणि डोंगर सांग ना लवकर तुम्हाला आता मी येऊ का तिथे बोलायला त्याला आणि काय माझ्या आता तीन पोरी आल्या तर त्यांचं नको थांब काय मला ते काम धंदे नाही करायचं. असं नाही काय सांगायचं तुम्हारे बाप